मित्र दिवस बुडल्याच्या नंतर बार मध्ये नेणारा नसावा, पण जीवनात एक तरी माळकरी मित्र पंढरीची वारी मध्ये नेणारा असावा. शंभराची गरज नाही. कवि हमें पता नहीं आप मित्र हो, सखा हो या और कुछ हो. राजे हम नमक है महाराज, नमक नहीं कवि, तुम तिलक हमारे माथे का. काय मैत्री आहे. महाराष्ट्रातला मित्र नाही कवी कलश, मथुरेचा उत्तरेच्या भूमीतून आलेला संभाजी महाराजांची कीर्ती आहे. राजे हमने कहा था महाराज हम नमक है महाराज, तुम नमक नहीं कवी, तुम तिलक हमारे माथे का. अरे मरणाच्या काळात सुद्धा सोबत होते शेवट कवी होऊन जाऊ दे. एकदम मरणाच्या काळातली शेवटची कविता. त्यावेळेस महाराज खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत तेजत औरंग. राजे काय लढा तुम्ही जंग, काय तुमचं तेज. औरंग्याकडे पाहतोय कवी कलाश. हे औरंग्या हाती घोडे मेरा राजा अभी सब भाई. असा एक किती एक मित्र पाहिजे. किती शंभराची गरज नाही. बघा मागल्या वर्षी कीर्तनाला आलो होतो, कोणी जात होतो. ज्यांनी तारीख घेतली या भूमीचं वैभव, परिसराचं वैभव, हरिभक्तपरायण भागवताचार्य रुपेशजी महाराज, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकता आमचे वैद्य बाबा. बरोबर आहे का? ऐका, 3रं वर्ष आहे बाबांचं कथेच. महाराज मागच्या वर्षी आलो तेव्हा एकही नाव माहित नव्हतं. हो, या वर्षी गणेशराव ज्यांच्या घरी बॅग ठेवले. हो, आमचे मयूरराव कुठे गेले? हो, आल्या आल्या दवाखान्यात नेलं. हो ते तिकडे आहे. हो बसून जा बसून जा. आल्या आल्या म्हटलं गड्या हे जरा शिल्लक निघाली, बजेट नाही बसून राहिलं. महाराज दुनिया पे राज किया था उसने, दुनिया पे राज किया था उसने, जिसमें उसका पौरात्य था, कभी किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि वो हिंदू की औलाद था. अरे तलवार एक धारे तर शिवबा दुधारी होता. त्या काळच्या गनिमांना सुद्धा माझ्या शिवबाचा धाक होता, कारण माझा शिवबा लाखांना भारी होता, कारण माझा शिवबा साऱ्या बापांचा बाप होता. आई साराचा जगाच्या
वाजवता का टाळ्या? मी येतो बादशाह पिऊ ना. जमलं का नाही आजी? दे मग 500. तिथे भेटतच नाही. ती लाडकी बहीण नाही, लाडकी आजी आहे. हो, आता महिला मंडळाला भेटते, तुम्ही लाडक्या बहिणी आहे. म्हाताऱ्या बाबाजीला पेन्शन भेटते निराधाराचं. सांगते फक्त आपणच आपटते. आपल्याला काहीच नाही, काहीच नाही. सरकारची पैसे नाही, बायका नाही भेटून राहिल्या पोरीला. रेन गेली आता पोरीची बाबाजी. एका एका गावात आयसर भरती 3 टेम्पो भरते. माझ्या गावात 17 टेम्पो भरते. मी भरून पाहिले. म्हटलं पटकन जाऊ द्या कुंभमेळा. आता नाही का भेटते का? नाही आता अवघड आहे. आता ऐका, ज्या पवित्र भूमीत आपण आहोत, महाराष्ट्राची भूमी, जिल्हा वर्धा, वर्धायन, तालुका समुद्रपूर, गावाचं नाव जाम. मागल्या वर्षी सुद्धा या भूमीमध्ये येणं झालं. हरिभक्त परायण रुपेश महाराजांना म्हटलं औंदाच्या साल ब्रेक देऊन द्या. म्हणे बोल नाही ना मा मला चुपराय म्हणते पैसे. कार्यक्रम कशाने निमित्ताने आहे? 2 योग आहे. काय? एक जगद्गुरु तुकाराम महाराज बीज महोत्सव. काय काय बोललो? बीज महोत्सव. आणि दुसरा छत्रपती शिवराय तिथीनुसार जयंती. बरोबर आहे. कोणी म्हणेल महाराज 19 फरवरी तारखेनुसार आहे आणि आज तिथीप्रमाणे आहे. मग 2-2दा जयंत्या साजऱ्या करायच्या का? मी एका वाक्यात उत्तर देत असतो, तुम्ही 2दा नाही 365 दिवस जयंती साजरी केली तरी राजांची कमी आहे. 19 फरवरी 1630 वार शुक्रवार शिवनेरी गडावरती छत्रपती शिवराय आले. कधी? 19 फरवरी 1630. महाराजांचं देहावसन 3 एप्रिल 1680. किती? 3 एप्रिल 1680. किती वर्षाचं आयुष्य? फक्त 50. त्याच्यातले 10 वर्ष बालपणात ते काळ उरले किती? 40. शेवटचे 5 वर्ष महाराज तब्येतीची अवस्था बिघडवली. लोकांनी जवळच्यांनी विष प्राशन करायला दिलं. फार अतुनात प्रयत्न केले. 5 वर्ष ते सुद्धा उरले किती? 35 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांनी देह ठेवला. 360 गड किल्ले स्वराज्यात होते. त्याच्यामधले 110 गड किल्ले महाराजांनी स्वतंत्र बांधून घेतले. 35 वर्षात आपलं एक घर बांधलं जात नाही. किती? ऐसा राजा महाराज
जगाच्या पाठीवरचा पहिला राजा, जगाच्या पाठीवरचा पहिला राजा, का ज्या राजानं आपल्या दरबारात बाई नाचवली नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवराय. 3 एप्रिल 1680 ला महाराजांनी देह ठेवला. ही बातमी साखी मुस्ताईद खा औरंगजेबाला सांगण्याकरता गेला. हुजूर हुजूर क्या हुआ साखी, बड़ी खुशी की खबर है. क्या हुआ? पहाड़ का चिवा दख्याने चिवा कौन? शिवा शिवा हुजूर. क्या हुआ? मर गया हुजूर. त्याला वाटलं साखी मुस्ताईद खाला या औरंगजेबाचा सगळ्यात मोठा कट्टर शत्रू शिवाजी राजे आहे, काहीतरी सोन्याच्या मोहरा देशील, गळ्यातला कंठा मार देईल आपल्याला बक्षीस म्हणून. बातमी दिल्याच्या नंतर काही नाही केलं बरोबर औरंगजेबानं. अभंग सुद्धा तुकोबा रामेश्वर भट्टांचा त्याच करता घेतलाय. मला पहिल्या चरणावर लगेच यायचं आहे. औरंगजेबानं नमाजाची चटई जमिनीवर ठेवली, अल्लाहच्या दिशेने हात फैलवले. या अल्लाह, या मालिक, तेरा जन्नत के दरवाजे खुले रखना. आज तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. बहू बेटी की इज्जत करने वाला नेक बंदा तेरे पास आ रहा है. जगावं माणसानं. आपण जगतो रस्त्यानं असं चालावं, 4 लोकांना राम राम घातला पाहिजे, अशा ठिकाणी बसावं, 4 लोक येऊन बसले पाहिजे. आणखी बोलू, मरताना लेखो आपण असं मेलो पाहिजे. ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातून एक तरी अश्रूचा थेंब आपल्या करता पडला पाहिजे. त्याला जगणं आणि मरणं म्हणतात. तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे केली मागे, असे सगळे तुकोबार आहे. एकेकाळचे कट्टर वैरी रामेश्वर भट्ट तुकोबारांना आज्ञा देतात. काय गाथा सुद्धा पाण्यामध्ये. अरे ऐका, तुकोबाराचं जीवन चरित्र तुम्ही सकाळी महाराजांच्या मुखातून ऐकलं असेल कथेमध्ये. एका मिनिटात सांगतो. तुकोबारांच्या जीवनात 2 गोष्टी बुडवणाऱ्या निघाल्या. किती? 2. एकदा तुकोबारांचा प्रपंच बुडाला, एकदा तुकोबारांचा परमार्थ बुडाला. तुम्ही म्हणाल कसा? कळते ना तुम्हाला मी बोलतोय ते? कळते ना? माझी भाषा कळते ना? आकलन होतंय ना? कारण सांगतो मी. जरा पुढे गेलो आपण, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, झाडीपट्टी पुढचा एरिया, तिकडची भाषा वेगळी आहे. आपली भाषा जरा आपल्याला कळते. तिकडे गेलो, गाडीतून उतरलो, 2-4 जण पुढे येते. जयरी महाराज जयरी, कवा आल्या? मी माझ्या मागं पाहतो गाडीत कोण आहे. माझ्या गाडीत मी एकटा संट्या, माझ्या सगळं कोणीच घेत नाही. मेलो तो एकटा मरू, कायले कोणाला घेऊन मरू. रुपीच बोलायला घेऊन जाऊ, तिथं सुट्टी लागायला कशी वाजणार, एकटा कसा जाणार, तुम्हाला घेऊन जाईल सगळं कोण वाजव आहे का पुढं. आपल्या कवा आल्या, आपण मागो बा कोणीच नाही. त्याच्यात दुसरा म्हणजे जयरी महाराज, तुम्हीच कवा आल्याची. मग आपल्याला लाईट पेटते का इकडे असं जमते कवा आल्या. मग त्या सांगला आत्ताच आल्या. तबल्यावाल्या नाही येऊन राहिल्या, पॅडवाल्या आल्या, गायनवाल्या एसटीत बसल्या. भाषेचा फरक ऐका आता जरा कळते तुम्हाला. बाई मांडी घालला मा छान, तुझ्या दोन्ही बुची आवडल्या पण असते मोठी बोलते. ऐका आता, तुकोबारांचा प्रपंचही बुडाला. तुम्ही ऐका जरा, तुकोबारांचा परमार्थ बुडाला. तुम्ही म्हणाल कस काय? एकदा तुकोबारांनी 450 एकर जमिनीचे मालक, सावकारकी होती वडिलांकडे. शावकारकीच्या वह्या, तुकोबारांचे वडील गेल्याच्या नंतर शावकारकीच्या वह्या, कानोबाराय भाऊ आहे, कानोबाराय भाऊ आहे, शावकारकीच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवल्या. देहूला कुठे? इंद्रायणीच्या डोहामध्ये. त्यावेळेस कानोबाराय जवळ आले. भाऊ आहे भाऊ आहे भाऊ आहे म्हणजे दादा तुमच्या हिशावर आलेल्या वह्या तुम्ही बुडवा. खतवड्या म्हणतात त्याला मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. म्हणजे सावकारकीच्या वह्या कर्ज आपलं व्याज मिळते. पुढचा लमा ऐका ऐका, काय बुडवला, खतवड्या बुडवल्या. तेव्हा तुकोबारांना आनंद झाला. वा, समाजाचा पैसा बुडवला आपण, म्हणजे आपल्याला मिळणारा पैसा बुडवला, आनंद वाटला. तुकोबारांचा परमार्थ बुडाला. रामेश्वर भट्टांची आज्ञा आली, गाथा पाण्यामध्ये टाका. पण ऐका, गाथा पाण्यात टाकला ना, त्यावेळेस तुकोबाराय रडायला लागले. देवा जाऊन संसार बैसलो अंगणे, देवा तुझ्या करता प्रपंचही सोडला रे, परिवार सोडला रे. तुकोबारा म्हणतात, देवा अरे ज्या गावामध्ये माझ्या घरामध्ये भीक मागण्याची लाईन लागत होती, ज्या गावचा पाटील देऊचा मला रामराम ठोकत होता, तुकोबारा बोलतात आज वेळ माझ्यावर अशी आली का गावाचा पाटील सुद्धा कोकला.
तुकोबारांच्या बीजेचा सोहळा होत नाही माय बाप. ऐका, गोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण गाली. पुष्पाळे आटिले द्रव्य. तर आम्ही एका प्रमाणावरती बोलणार आहे, पटलं तर घरी घेऊन जा. दुष्काळे आटिले द्रव्य गेला मान, स्त्री एक एक अन्न करिता. हा एक जरी प्रमाण आपल्या जीवनात लागलं ना, संसार पडून जाईल आपल्याला. तुकोबारायचे शब्द पहा किती तंत्र टाकले. दुष्काळामध्ये आटिले द्रव्य, एवढं जरी कळालं तरी आपल्याला माहित आहे. द्रव्य म्हणजे द्रव्य, मनी काय काय गांधीजी काय त्याला मोठे समजते पैसे. आता तुझ्याकडे पैसे ऐक, मनी. दुष्काळामध्ये द्रव्य आटलं काय, दुष्काळे आटिले द्रव्य गेला ना, मान गेला. ऐका जामवाशी, तुम्हाला आम्हाला वाटते किंमत आपल्याला आहे, कोणाला ना. तुम्हाला किंमत आहे ना किंमत. उठू नका आता 50 वेळा कीर्तनात, नाही तर बंद करून टाका. किंमत तुम्हालाही नाही, किंमत मलाही नाही. एक वाक्य तुकोबारांच्या चरित्रातलं प्रत्येक जण घरी घेऊन जा. पहिलं वाक्य सांगितलं आपल्याला मरायचं आहे. दुसरं वाक्य सांगतोय, जीवनात तुम्हाला आम्हाला किंमत आहे ना, ते तुम्हाला आम्हाला नाही, आपल्या खिशात असलेल्या गांधीजीला किंमत आहे. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. खिशात पैसा नाही ना, आपल्यावर प्रेम करायला कोणी मोकळा नाही, याद राखा. दुष्काळात आटिले द्रव्य गेला मान, तुम्हाला आम्हाला मान, पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. एक सब पैसे के भाव. सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर तो बहुत मिलते लेकिन दिल नहीं मिलता. या जगात
साहेब म्हणून म्हाताऱ्या माणसाला मी कायम सांगत असतो आणि पहिले माझ्या घरून निघताना माझ्या बापाने सांगून येत असतो. काय बोललो? म्हाताऱ्या माणसाला काहीच जवळ ठेवू नका. 2 गोष्टी जवळ ठेवा, वावर, घर आणि पैसा. जिथपर्यंत आपल्या अकाउंटवर पैसा आहे, सुनबाई दिवसात 3 वेळा चहा दे. इथं सुना जाऊ द्या, सुना जिले फुलाच्या गाडीत आणलं ती आपली नाही, प्रमाणाच्या बाहेर बोलणार नाही. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नास येले घर थुंकून या. कोण? जगाच्या पाठीवर लक्षात घ्या, मरेपर्यंत आपली सेवा व्हावी असं वाटत असेल लगडे हो, खिशात पैसा ठेवा. त्या जगात तुकडोजी महाराज म्हणतात, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथ है प्यारे मतलब है. एक पोरगा होता जवान, केवढा म्हणजे लग्नास होता. त्याचं एका प्रियसीवर ते काय असते ते तसं काही होतं. 4-5 वर्ष झालं म्हणे आता लग्न करून घेऊ. आता या सणत्या मॅसेज शिवाय काहीच नाही जमे आले. 4-5 ग्रुपचा ऍडमिन होता, काहीच जमे नाही. आता 4-5 वर्ष झालं ते ऑडिओ कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेज. कोर्टापर्यंत गोष्ट आली म्हणे आपण आता लग्न करून घेऊ. कोर्टाच्या पायरीवर, तुम्हाला कोर्ट कोणतं ते समुद्रपूर्ण हो, कोर्टापर्यंत गेले. पहिल्या पायरीत पाय टाकला कोण? दोघंही नाही, ते हातात हात, पोराचं नाव काय ठेवायचं, पोरीचं, तिथपर्यंत पोहोचले. तोपर्यंत कोर्टाच्या पायरीवर पहिला शब्द विचारला, का ग मला 7 तर देशील ना? बापा 7 जन्मात. बापा मी तिथं होतो म्हणून सांगतो, मागवत होतो जीन्स पॅन्ट. मग ती काय म्हणते त्याने, ए बेबी, आता ते तुम्हाला नाही समजणार ते पोरायचं, तो पिलू म्हणते ते बेबी म्हणते. काय 4-5 वर्षात तुला कधी विचारलं नाही का? मग मला एक गोष्ट सांग, काय तुझ्या अकाउंटवर किती आहे? बाग का आता काही तुझ्या अकाउंटवर? तो म्हणजे पंतप्रधान PM किसानचे 2000 सोडले तर काहीच नाही. पण तू काळजी करू नको, माझ्या काकाच्या अकाउंटवर 15 लाख आहे. किती? तो संटाचा आहे, त्याला काही बायको भेटून तो आज न उद्या मेला का 15 लाख मयन घरही मयन. आता तिला आनंद पाहिजे, काय पाहिजे माझ्याकडं पडून गेले, काका सांग लग्न केलं. हो माय, तुम्हाला किती दुःख. तिचं ते पाच बसून तुम्हाला काय घेते ना, हे दुःख झालं माय. त्याचं कसं मंड पुलाला साईड पट्ट्या राहिल्या, त्याच्या काहीच नाही राहिलं. ऐका सरते शेवटी प्रेम या तुकड्या रास कहता था, हरी नाम ही साथ में आएगा पुण्य, धोके में किसी के आना नाही, फिर या किसी का कोरा गुलाब. दुष्काळामध्ये द्रव्य गेल्या मान गेला. तू तो मला शेठ म्हणणार होते हो, हा तुका वेडा आहे, फार बडबड करतो म्हणायला लागले. ऐका तुकोबारांना किंमत, दुष्काळी आटीले द्रव्य गेला मान, स्त्री एक अन्न करता गेली. त्यावेळेस तुकोबारांवरती एवढी परिस्थिती बेकार आली. सगळं देव हसत होतं. काका कथवण्या बुडवल्या, सावकारकी बुडवली, चालला दगडाचे विठोबा करत काय दिलं त्या पांडुरंगाला. हसायला लागले. पण तुकोबाराचं जगणं सांगू, तुकोबारा जगाला म्हणतात याद राखा, एक दिवस असा आणत घोटविन लाल ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविन. तुकोबारा बोलतात, अरे तुमच्यावर एक दिवस असा आनंद का अख्खा देऊ नाही, अख्खे जग म्हणेल भाग्य आम्ही तुका देखी.
मागच्यांना ताकद लावत जा आवाजाची दादा. तुकोबारा बोलतात